मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर आता असा प्रॉपर व्हिडिओ शूट करायला मिळत नाहीये, कारण तुम्हालाही माहिती की घरामध्ये आपल्या भरपूर लोक आहेत आणि मला इतकी सवय नाहीये व्लॉगिंग करायची सगळ्यांसोबत, त्यामुळे कुठे तर थोडा टाइम इकडे तिकडे होतोय। तरी जे होईल ते मी शेअर करण्याचा प्रयत्न करते। तर आज मी करणार आहे पुरणपोळीचा स्वयंपाक। त्याचबरोबर स्वयंपाक करत असताना मी किचन माझं क्लीन कसं ठेवते ते पण मी शेअर करणार आहे। तर सर्वात आधी हरभऱ्याची डाळ घेतली, त्याला छान 2 ते 3 पाण्याने वॉश करून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये मी गरम पाणी टाकलं। तर माझ्या मते गरम पाणी टाकल्यामुळे एकच बचत होऊ शकते, ती म्हणजे आपल्या गॅसची बचत आणि व्यवस्थित डाळ पण शिजते। त्याचबरोबर गरम पाणी टाकल्यामुळे चवीला सुद्धा फरक पडतो। तुम्ही एक वेळा ही टिप आजमावून बघा, तुम्हाला पण फरक वाटेनच। तोपर्यंत खूपच गाजाबाजाचा आवाज येत होता, म्हणून मी बाहेर बघितलं तर हसू पण आलं। किती छान अशी नवरी सजून मस्तपैकी अशी बाहेर उभी होती आणि वाट बघत होती। तिच्या म्हणजे न्यूली मॅरिड कपल होते, एकदम भारी वाटलं त्यांना पाहून, एकदम खुश झाले। त्यानंतर तोपर्यंत पाणी तापलं होतं, तर लगेचच पुरणाच्या म्हणजे हरभऱ्याच्या डाळीत मी पाणी टाकलं। तर जेवढी आमटी करायची तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं असतं, त्यामुळं मी जेवढी आमटी मला हवी आहे तेवढंच मी पाणी टाकलं गरम। आणि त्यानंतर आता शिट्ट्या येत आहेत, तोपर्यंत मी वाटणची तयारी करून घेणार आहे। म्हणजेच आपल्याला आमटीला जे वाटण लागणार आहे ते। तर या ठिकाणी खोबरं मी खिसून घेत होते, तोपर्यंत माझ्या नखाला लागलं, म्हणजे माझा थोडासा नख कट झाला। ते तर सगळ्यांसोबतच होतं सोडा। तर खोबरं छान हे करून घेतलं। त्यानंतर मी 2 टमाटर घेतले स्मॉल साईजचे। त्यानंतर आलं घेतलं, म्हणजे आलं आधीच घेतलेलं। टमाटर चिरून घेईपर्यंत मस्तपैकी कोथिंबीर वगैरे छान अशी बाजूला काढून ठेवली। तर आता हे वाटणसाठी आपल्याला मेन जे आहे ते म्हणजे तिळामुळे काय होते, कटाच्या आमटीला लई जबरदस्त म्हणजे कट येतो। तर आता हे वाटणचं साहित्य म्हणजे पाहू शकताय, तीळ आहे, खोबरं आहे, त्यानंतर कोथिंबीर, आलं, लसूण, टमाटर घेतलेलं। 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर आपली डाळ शिजली तर आहे, परंतु जास्त जरा शिजली आहे। तर मी आत्ता काय करणार आहे की चाळणमध्ये टाकून घेतले आणि 10 ते 12 मिनटं असंच ठेवणार आहे। तोपर्यंत जे डाळ आपली शिजलेली आहे त्यातलं सगळं पाणी नितळून खाली येईल आणि आपल्याला त्या पाण्यामध्ये कुठलंच पाणी ॲड करायचं नाही आहे। आता तुम्ही पाहू शकताय थोड्या वेळानंतर डाळ माझी पूर्णपणे हे झालेली आहे ड्राय। तर थोडी पण आहे जराशी अशी ओलसर। तर आता हे शिजवत असताना होऊन जाईल, व्यवस्थित पुरण बनेलच। तर मी कसं करते ते तुम्हाला सांगते। काय असते, बरेचदा मी पहिला डाळ अशी चाळणीनं वाटून घेत असते, पण आज मी तसं नाही करत आहे। मी डायरेक्टली डाळ टाकली आहे, नंतर बघू, नंतर चाळणीने वाटून घेईल। आता गूळ टाकलेला आहे आवडीप्रमाणे, आपल्याला किती म्हणजे किती गोड पाहिजे किंवा किती फिक्कं पाहिजे ते आपण ठरवायचं। लास्ट टाईम बघा मंडळी, मी हे केलं होतं नाही का, साखरेचं पुरण केलेलं, खूपच जास्त ट्रोल झाले होते, पण तो व्हिडिओ मात्र मिलियनमध्ये गेला, त्यामुळे मला भारी वाटलं खरं। तर छान पद्धतीने असं पुरण माझं शिजून घेत आहे। आणि मला एक सांगायचं आहे की बाबा, जसं घर बदललं ना तसं रेसिपी बदलते। तुम्ही तर हे मान्य करालच की नाही, जसं घर बदललं तसं रेसिपी बदलते। तर शेवटी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कंपॅरिझन तर आपण करू शकत नाही। एकीकडे तांबडा रस्सा तर एकीकडे काळा मसाला। त्यामुळं मी एक रेसिपी जी शेअर केली होती त्यावर मला एवढं ट्रोल करण्यात आलं की तुला कळत नाही का वगैरे वगैरे, की तू साखर करते, साखरेची पोळी आहे, असली पुरणपोळी कोणी करतं का, एवढं काय काय, पण समजून नाही घेत। आणि जेवणाच्या पद्धती खूप असतात, थोडंसं बाहेर एक्सप्लोअर करायला शिका। तर अशा पद्धतीने जाऊ द्या, आता खूपच मोठा व्हिडिओ होऊन जाईल। पुरण एकीकडे शिजत आहे, एकीकडे मी जे वाटणाचं साहित्य तयार केलं होतं ते मी आता वाटून घेणार आहे। कमीत कमी पाण्यामध्ये, म्हणजे पाणी न टाकता ॲक्च्युली मी वाटण तयार करून घेत आहे। अगदीच गरज लागली तर 2-3 चमचे मी छोटे टाकणार आहे। आता इथं ऑफिसचं काम करतीये। माझा पुरणपोळीचा स्वयंपाक होईपर्यंत मस्तपैकी सगळे एकदम छान असं निवांत बसले होते हॉलमध्ये, आणि तोपर्यंत मी इथे माझं वाटण आणि पुरण दोन्हीही तयार करून बसले। तर आता इथे पुरण माझं ऑलमोस्ट तयार आहे, तुम्ही पाहू शकता। कंटिन्यू स्टर केल्यामुळे, म्हणजे कंटिन्यू हलवल्यामुळे इथे जास्त पुरण गाळायला गेलेलं नाही आहे, तळाला पण जास्त लागलेलं नाही आहे। वेलची पावडर आणि जायफळ मी टाकताना तुम्हाला दाखवलं नाही, ते स्किप झाला व्हिडिओ। तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वाटण पण आपलं तयार आहे। एकदम 2 ते 3 चमचे फक्त पाणी टाकलं होतं, जास्त पाणी टाकायचं नाही, कारण की आमटीची चव आपल्याला खराब करायची नाही। अप्रतिम आमटी होते,
जर तुम्ही ही टिप्स फॉलो केली. तर आता सर्वात आधी मी काय करून घेते, पुरण तयार आहे त्याला वाटून घ्यायचे, पण त्यापूर्वी मी आता आमटी तयार करून घेणार आहे. म्हणजे आमटीला फोडणी देते. मग आमटी उकळेपर्यंत पुरण आपण वाटून घेऊया. म्हणजे आपल्याला टाईम युटिलाइज कसं करायचं ते मी सांगते की एकाच गोष्टीमध्ये खूप वेळ घालवायचा नाही. तर आता तेल तापत ठेवलं, त्यामध्ये हिंग वगैरे घातलं आणि मस्त अशी लाल तिखटाची फोडणी दिली. तर आता कोथिंबीर घातलं आणि आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते आता छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं तेल याला छान असं सुटलेलं आहे. आणि कुठली गोष्ट करत असताना ना फोडणी छान बसली की नाही मग त्याला चव देखील अप्रतिम येते. तर माझं हेच आहे आणि मला स्वयंपाक करण्यात खरंच फार आवड आहे. मला काय कधीच कंटाळा येत नाही. वाटत असेल लोकांना की मला कंटाळा वगैरे येतो, पण मला खरंच मुळातच कुठल्याच कामाचा कंटाळा येत नाही. अनटिल अँड अनलेस मी मनातून जर खुश नसेल किंवा काही गोष्टी झालेल्या असेल तर गोष्ट वेगळी आहे. परंतु मला कुठलेच कामं करायचं जीवावर कधी येत नाही आणि कुणाचंच करायला जीवावर येत नाही. तर असो, या ठिकाणी आता मस्तपैकी आमटी माझी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कट देखील जबरदस्त आलेला आहे आणि चवीला कशी आहे ती तर मला नैवेद्य दाखवूनच कळेल, त्यामुळे काय माहिती नाही, पण दिसायला तर छान दिसते आहे. तर पोळ्या करण्यापूर्वी मी आता काय करत आहे, सर्वात पहिला थोडेफार जे काय भांडी आहेत ती क्लीन करून घेत आहे, जेणेकरून पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ना असा त्रासदायक वाटणार नाही. आणि किती स्वयंपाक करू दे, खरं माझ्या किचनवरती अजिबात घाण नसते आणि त्याचा मला खरं सांगते मला गर्व आहे. आणि मी घाण किचनमध्ये ना खरंच काम करू शकत नाही. आणि प्रत्येकाचं असतं ना की आपण या ठिकाणी उभं राहू शकत नाही. तर असंच माझं आहे की मी जर माझं किचन घाण असेल तर मी त्या ठिकाणी उभं पण राहू शकत नाही. तर हे आणि कदाचित म्हणजे मम्मीला पण माझ्या कधी कधी चिड व्हायची की नुसती क्लीन करत राहते, पण ते आहेच, मी नाही करू शकत असं, मला नाही जमत किचन घाण असलं की, आणि चिडचिड माझी जबरदस्त होते. तर भांडे घासून झाल्यानंतर मी काय केलं, आता पुरणपोळ्या करून घेणार आहे. नैवेद्याला आपल्याला पोळ्या लागणार आहेत, त्यामुळे मी आता पटापट पोळ्या करून घेते, कारण की उशीर पण खूप होतो आहे. तर एकदम छान असं पुरण लाटून, म्हणजे पुरणपोळी आपण जशा पद्धतीने करतो तशाच पद्धतीने छान असा गोळा तयार करून घेतला, इक्वल प्रमाणात घेतला. पुरणाचा गोळा आणि चपातीचा गोळा सेम घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित त्याला लाटून घेणार आहे. तर जास्त प्रेशर न देता आपण लाटायचं असते. जास्त प्रेशर दिलं की काय होते, पुरण चपातीला चिटकून राहतं आणि फुगायला व्यवस्थित फुगत नाही चपात्या, म्हणजे पोळ्या. तर आता तवा छान तापलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय की बबल्स मस्त आलेत पुरणाला, म्हणजे पुरणाच्या पोळीला. आणि आता आपण बघूया की पुरणपोळी किती छान फुगते. तर इथं तुम्ही तेलाचे किंवा तुपाच्या कुठल्याही प्रकारच्या पोळ्या करू शकतात, पण मी या ठिकाणी तेलावरच्याच करतात, कारण तूप एवढं नाही आहे आणि एवढ्या लोकांना पूर्ण एवढं पण नाही आहे, कारण मी आठवड्यालाच करते. तूप पण भरपूर खाण्यात येतं ना मुलांच्या, त्यामुळे ते संपून गेलं. तर असो, तेलावरच्या पण पोळ्या छान लागतात. तर आत्ता मी काय करते की वैशू माझ्यासोबत गप्पा मारत होती, तोपर्यंत मी आता शेवटची पोळी राहिली आहे, ती मला म्हटली की आई मला करू दे. तिला म्हटलं बार पुरणपोळी आहे, राहू दे तू करायची, नंतर तू नक्कीच शिकशील. तर आता छानपैकी आता शेवटची पोळी टाकून घेतली तव्यावरती आणि पुन्हा तुम्ही पाहू शकता की किचन किती फटाफट माझं क्लीन झालेलं आहे. अगदीच तुमच्यासमोर सगळं केलं आणि अजिबात घाण नाही, काय नाही. तुम्ही पाहू शकता खाली कापड ठेवल्यामुळे पुरणपोळीचा चटका इतका जबरदस्त लागतो ना, तर मला वाफ तर आली नाही, पण मला माझ्या अंगावरती ना असं तेल आलं पुरणपोळीचं, आणि इतकं आलं ना की पूर्ण हात माझा भरला असा, स्पॉट्स. तर एकदम घाण दिसतं आहे ते, पण आता त्याला पर्याय नाही. असू दे, स्वयंपाक झाला आहे आणि माझ्या दुसऱ्या हाताला पण खूप जबरदस्त चटका लागला होता गाई गडबडीमध्ये, तो मी तुम्हाला शेवटला शेअर करेन. या ठिकाणी छानपैकी माझा स्वयंपाक तयार झाला, तुम्ही पाहू शकता. आणि एक हेल्प झाली म्हणावी, घरामध्ये माणसं असल्यामुळे काय होते, पोरांना सांभाळायला तेवढी एक हेल्प होते. पण ठीक आहे. आणि मला पण अशी मुळात सवय आहेच पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक करायची, म्हणून मला काय असं एवढं काय नाही, नॉर्मलच आहे. एकदम छान आता स्वयंपाक केला आणि असं माझं ताट तयार आहे. कुरडई नाही आहे ह्याच्यामध्ये, पुरणपोळीचे ताट म्हटल्यानंतर कुरडई आणि आमरस असतंच, पण कुरडई नाही आहे कारण माझ्याकडच्या संपलेल्या आहेत. तर आत्ता इथं देवाला नैवेद्य दाखवून घेत आहेत बाबा, आणि देवाला नमस्कार वगैरे करून आम्ही आता छान जेवणार आहोत. तर माझा आजचा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला मला शेअर करा, म्हणजे नक्की कमेंट करा. पुरण तुम्ही कशा पद्धतीने बनवतात किंवा तुमच्याकडे कुठल्या पद्धतीचं पुरण केलं जातं, साखरेचं की गुळाचं, हे मला शेअर करा.
आणि बरेच प्रकारच्या असतात पोळ्या बघा, तेलावरच्या असतात आणि हातावरच्या असतात, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असो. तर मंडळी, खूप छान छान ब्लॉग मला शेअर करायचे तुमच्याबरोबर. खूप रिक्वेस्टेडसुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत की ताई हेअर केअरवरती व्हिडिओ कर, पुन्हा मनी मॅनेजमेंटवरती व्हिडिओ करायचे, बरेचसे व्हिडिओ करायचे आहेत आपल्याला. थोडासा वेळ द्या मला, घरात मला अजिबात वेळ मिळत नाही आहे वेगळा व्हिडिओ शूट करायचं. एक अजून 4 ते 5 दिवस द्या आणि मी नक्कीच तुमच्याबरोबर एक येणाऱ्या आठवड्यामध्ये छान छान व्हिडिओ शेअर करेन. आय होप तुम्ही समजून घेसाल, तसं तुम्ही नेहमी समजून घेता. तर तसंच त्याच पद्धतीने माझा आजचा व्लॉग कसा वाटला ते पण सांगा. तर इथे मी तुम्हाला दाखवत आहे की माझ्या हातावरती जे तेल उडालं आहे ते कशा पद्धतीने उडालं. तर थोडंच तुम्हाला दिसत असेल, पण आज सकाळी उठल्यानंतर खूपच जास्त ते काळपट झालं होतं आणि स्किन खूपच अशी दुखत होती मला. पण कसं एक काही असो, पण माझी वैशू जी आहे ना, की ती मला म्हणजे माझ्या आईची जी आठवण आहे ना ती मला येऊ देत नाही. माझी आई जशी पळत पळत येऊन मला कोरफड वगैरे लावायची ज्यावेळेस माझं दुखायचं किंवा जळायचं, चटका लागायचा, तशीच ती जाते आणि झाडाची कोरफड तोडून माझ्या हाताला लावते. खूप गोड वाटलं मला ते, खूपच छान वाटलं. हे माझ्या उजव्या हातावरचा चट्टा आहे आणि दुसरा म्हणजे हा असा डाव्या हातावरचा चट्टा सगळाच. तर काय करणार, असो ठीक आहे, लाईफ आहे, जातेच आता काय.